तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून केव्हा स्वीकारण्यात आला? तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून 22 जुलै 1947 साली स्वीकारण्यात आला. तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून केव्हा स्वीकारण्यात आला? तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला. संविधान सभेने राष्ट्रगीत कधी स्वीकारले? संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1950 साली स्वीकारले. संविधान सभेने राष्ट्रगीत कधी स्वीकारले? संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. खुदा बख्श वाचनालय कोठे आहे? खुदा बख्श वाचनालय पटना बिहार येथे आहे. खुदा बख्श वाचनालय कोठे आहे? खुदा बख्श वाचनालय पटना बिहार येथे आहे. एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? एशियाटिक सोसायटीची स्थापना विल्यम जोन्स यांनी केली. एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? एशियाटिक सोसायटीची स्थापना विल्यम जोन्स यांनी केली. बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? बँकांचे राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 मध्ये झाले. बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? बँकांचे राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 रोजी झाले. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला? 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला? 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला. 44व्या घटना दुरुस्तीद्वारे कोणता अधिकार काढून टाकण्यात आला? 44व्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्ता अधिकार हा अधिकार काढून टाकण्यात आला. 44व्या घटना दुरुस्तीद्वारे कोणता अधिकार काढून टाकण्यात आला? 44व्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्ता अधिकार काढून टाकण्यात आला. 23.5 अंश उत्तर अक्षाला रेषेला काय म्हणतात? 23.5 अंश उत्तर अक्षांश रेषेला कर्कवृत्त उष्णकटिबंध असे म्हणतात. 23.5 अंश उत्तर अक्षांश रेषेला काय म्हणतात? 23.5 अंश उत्तर अक्षांश रेषेला कर्कवृत्त उष्णकटिबंध असे म्हणतात. सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा केला जातो? सशस्त्र सेना ध्वज दिन 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा करण्यात येतो? सशस्त्र सेना ध्वज दिन 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. भारत पाकिस्तान सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते? भारत पाकिस्तान सीमारेषा लाल चट्टान रेषा किंवा रॅडक्लिफ लाईन या नावाने ओळखली जाते. भारत पाकिस्तान सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते? भारत पाकिस्तान सीमारेषा लाल चट्टान रेषा किंवा रॅडक्लिफ लाईन या नावाने ओळखली जाते. भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी कोठे आहे? भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी नापिक बेट किंवा बॅरेन बेट येथे आहे. भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी कोठे आहे? भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी नापिक बेट किंवा बॅरेन बेट येथे आहे. जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो? जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो? जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोणती खाडी आहे? भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये मन्नारची खाडी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोणती खाडी आहे? भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये मन्नारची खाडी आहे. अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे. अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे. कोणत्या देशाला सर्वात मोठी सागरी सीमा आहे? कॅनडा या देशाला सर्वात मोठी सागरी सीमा आहे. कोणत्या देशाला सर्वात मोठी सागरी सीमा आहे? कॅनडा या देशाला सर्वात मोठी सागरी सीमा आहे. कोणत्या देशाला सर्वात मोठी जमीन सीमा आहे? चीन या देशाला सर्वात मोठी जमीन सीमा आहे. कोणत्या देशाला सर्वात मोठी जमीन सीमा आहे? चीन या देशाला सर्वात मोठी जमीन सीमा आहे. म्यानमार बर्माचे चलन काय आहे? म्यानमार बर्माचे चलन कायत आहे. म्यानमार बर्माचे चलन काय आहे? म्यानमार बर्माचे चलन कायत आहे. वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये हवामानाशी संबंधित बदल होतात? वातावरणाच्या ट्रोपोस्फिअर किंवा तपावरण या थरामध्ये हवामानाशी संबंधित बदल होतात. वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये हवामानाशी संबंधित बदल होतात? वातावरणाच्या ट्रोपोस्फिअर किंवा तपावरण या थरामध्ये हवामानाशी संबंधित बदल होतात. गौतम बुद्धांनी घर सोडण्याच्या घटनेला काय म्हणतात? गौतम बुद्धांनी घर सोडण्याच्या घटनेला महाभिनिष्क्रमण किंवा महान प्रस्थान असे म्हणतात. गौतम बुद्धांनी घर सोडण्याच्या घटनेला काय म्हणतात? गौतम बुद्धांनी घर सोडण्याच्या प्रक्रियेला किंवा घटनेला महाभिनिष्क्रमण किंवा महान प्रस्थान असे म्हणतात. भारतातील पंचवार्षिक योजनेला मान्यता देणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? भारतातील पंचवार्षिक योजनेला मान्यता देणारी सर्वोच्च संस्था राष्ट्रीय विकास परिषद आहे. भारतातील पंचवार्षिक योजनेला मान्यता देणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? भारतातील पंचवार्षिक योजनेला मान्यता देणारी सर्वोच्च संस्था राष्ट्रीय विकास परिषद आहे.
भारतातील पंचवार्षिक योजनेला मान्यता देणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? भारतातील पंचवार्षिक योजनेला मान्यता देणारी सर्वोच्च संस्था राष्ट्रीय विकास परिषद आहे. भारतातील पंचवार्षिक योजनेला मान्यता देणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? भारतातील पंचवार्षिक योजनेला मान्यता देणारी सर्वोच्च संस्था राष्ट्रीय विकास परिषद आहे. गौतम बुद्धांनी घर सोडण्याच्या घटनेला काय म्हणतात? गौतम बुद्धांनी घर सोडण्याच्या घटनेला महाभिनिष्क्रमण किंवा महान प्रस्थान असे म्हणतात. गौतम बुद्धांनी घर सोडण्याच्या घटनेला काय म्हणतात? गौतम बुद्धांनी घर सोडण्याच्या घटनेला महाभिनिष्क्रमण किंवा महान प्रस्थान असे म्हणतात. वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये हवामानाशी संबंधित बदल होतात? वातावरणाच्या ट्रोपोस्फिअर किंवा तपावरण या थरामध्ये हवामानाशी संबंधित बदल होतात. वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये हवामानाशी संबंधित बदल होतात? वातावरणाच्या ट्रोपोस्फिअर किंवा तपावरण या थरामध्ये हवामानाशी संबंधित बदल होतात. म्यानमार बर्माचे चलन काय आहे? म्यानमार किंवा बर्माचे चलन कायत आहे. म्यानमार बर्माचे चलन काय आहे? म्यानमार बर्माचे चलन कायत आहे. कोणत्या देशाला सर्वात मोठी जमीन सीमा आहे? चीन या देशाला सर्वात मोठी जमीन सीमा आहे. कोणत्या देशाला सर्वात मोठी जमीन सीमा आहे? चीन या देशाला सर्वात मोठी जमीन सीमा आहे. कोणत्या देशाला सर्वात मोठी सागरी सीमा आहे? कॅनडा या देशाला सर्वात मोठी सागरी सीमा आहे. कोणत्या देशाला सर्वात मोठी सागरी सीमा आहे? कॅनडा या देशाला सर्वात मोठी सागरी सीमा आहे. अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे. अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोणती खाडी आहे? भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये मन्नारची खाडी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोणती खाडी आहे? भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये मन्नारची खाडी आहे. जागतिक अपंग दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक अपंग दिवस 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. जागतिक अपंग दिन कधी साजरा केला जातो? जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी कोठे आहे? भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी नापिक बेट किंवा बॅरन बेट येथे आहे. भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी कोठे आहे? भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी नापिक बेट किंवा बॅरन बेट येथे आहे. भारत पाकिस्तान सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते? भारत पाकिस्तान सीमारेषा लाल चट्टान रेषा किंवा रॅडक्लिफ लाईन या नावाने ओळखली जाते. भारत पाकिस्तान सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते? भारत पाकिस्तान सीमारेषा लाल चट्टान किंवा रॅडक्लिफ लाईन या नावाने ओळखली जाते. सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा केला जातो? सशस्त्र सेना ध्वज दिन 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा केला जातो? सशस्त्र सेना ध्वज दिन 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 23.5 अंश उत्तर अक्षांश रेषेला काय म्हणतात? 23.5 अंश उत्तर अक्षांश रेषेला कर्कवृत्त उष्णकटिबंध रेषा असे म्हणतात. 23.5 अंश उत्तर अक्षांश रेषेला काय म्हणतात? 23.5 अंश उत्तर अक्षांश रेषेला कर्कवृत्त उष्णकटिबंध असे म्हणतात. 44व्या घटनादुरुस्तीद्वारे कोणता अधिकार काढून टाकण्यात आला? 44व्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्ता अधिकार काढून टाकण्यात आला. 44व्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्ता अधिकार काढून टाकण्यात आला. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला? 86व्या घटनादुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला? 86व्या घटनादुरुस्तीद्वारे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला. बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? बँकांचे राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 रोजी झाले. बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? बँकांचे राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 रोजी झाले. एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? एशियाटिक सोसायटीची स्थापना विलियम जोन्स यांनी केली. एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? एशियाटिक सोसायटीची स्थापना विलियम जोन्स यांनी केली. खुदाबक्ष वाचनालय कोठे आहे? खुदाबक्ष वाचनालय पटना बिहार येथे आहे. खुदाबक्ष वाचनालय कोठे आहे? खुदाबक्ष वाचनालय पटना बिहार येथे आहे. संविधान सभेने राष्ट्रगीत कधी स्वीकारले? संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. संविधान सभेने राष्ट्रगीत कधी स्वीकारले? संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून केव्हा स्वीकारण्यात आला? तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून 22 जुलै 1947 मध्ये स्वीकारण्यात आला. तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून केव्हा स्वीकारण्यात आला? तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला.